अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 43। कामात्मानं स्वकं परा जन्म कर्म फलं प्रदां क्रिया विशेष बहुल भोर्गे श्वर्य गती च प्रति। अर्थातच हे अर्जुना, जे भोगत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड असते, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळण्याची वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेक लोक अशा प्रकारचे जे पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मरूप फलरूप देणारी असते। श्लोक क्रमांक 44। भोर्गेश्वर्यं प्रसन्तान्ना तपापय्य सचेतसां व्यवसायत्वबुद्धिश्च सामदो न विधीयते। अर्थातच अशा अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारे असते। या भाषेने ज्यांचे अंतःकरण उत्कृष्ट करून घेतलेले आहे, जे भोग व ईश्वर्यात अत्यंत आसक्त आहे, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चित बुद्धी असत नाही।